जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काचे या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रशासन झोपेत? विठ्ठलनगरमध्ये महिलांचा रस्ता रोको आंदोलन. इचलकरंजी शहरातील विठ्ठलनगर परिसरात गटारी तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर व नागरिकांच्या घरांच्या दारापर्यंत येऊ लागल्याने संतप्त झालेल्या महिलांनी शुक्रवारी रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. विठ्ठलनगर परिसरातील गटारी अनेक दिवसांपासून कचऱ्याने भरून तुंबलेल्या आहेत. नगरपालिकेकडून नियमित साफसफाई न झाल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून ते रस्त्यावर साचत आहे. काही ठिकाणी हे सांडपाणी घरांच्या दारापर्यंत पोहोचत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या स्थानिक महिलांनी एकत्र येत विठ्ठलनगर परिसरात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी महिलांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत गटारी तातडीने साफ करण्याची मागणी केली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अखेर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. दरम्यान आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे यांनी मक्तेदार राहुल आवळे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. शनिवारी सकाळी कर्मचारी लावून विठ्ठलनगर व बालाजीनगर परिसरातील सर्व गटारींची सामुदायिक साफसफाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी मंजुनाथ भाविकट्टी, रवी पालेगार तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.